कन्नड़ा सेकेंड लैंग्वेज पासिंग और स्कोरिंग पैकेज बजरिए उर्दू जबान। आज का हमारा मौजू है गद्य भाग 2 असी मसी कृषि। डॉक्टर श्री पांडिताराध्य शिवाचार्य स्वामिಗಳು तखलीक और तखलीककार। डॉक्टर श्री पांडिತಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳು 1951ರಲ್ಲಿ ಹಾವೇರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರಾಣಿಬೆನ್ನೂರು ತಾಲೂಕಿನ ಹೆಡಿಯಾಳ ಎಂಬಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು। तो डॉक्टर शिवाचार्य 1951 में जिला हावेरी के रानीबेन्नूर तालुके के हेडियाळ नामी बस्ती में आपकी पैदाइश हुई। ಇವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಜೀವನ ದರ್ಶನ ಕೈದೀವಿಗೆ ಮತ್ತು ಕಾಯಕ ದಾಸೋಹ ಮುಂತಾದ ಕೃತಿಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। तो आपके कलाम का मजमुआ जीवन दर्शन ಕೈದೀವಿಗೆ और ಕಾಯಕ ದಾಸೋಹ वगैरह हैं। ಶ್ರೀಯುತರಿಗೆ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಪ್ರಶಸ್ತಿ, ಗೌರವ ಫೆಲೋಶಿಪ್, हॉल हैरिस ಮುಂತಾದ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳು ಲಭಿಸಿವೆ। तो आपके एजाज और इनामात जो हैं वो ये है, राज्योत्सव प्रशस्ति मिला है आपको और गौरव फेलोशिप, पॉल हैरिस भी इनाम से आपको नवाजा गया है। अब 1 मार्क्स के क्वेश्चन आंसर्स इसमें हम देखते हैं। पहले ದೇಶದುದ್ಧಾರ ಯಾರನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದೆ ಎಂದು ಲೇಖಕರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ। यहाँ पर देखो देशदुद्धार मुल्क की तरक्की किन किन पर ಅವಲಂಬಿಸಿದೆ मुनहसिर है। लेखकರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, मुसन्निफ ने कहा है। तो जवाब देखिए आंसर सैनिक, साहिती ಮತ್ತು ರೈತರನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದೆ। तो तरक्की जो है सैनिक फौजी, साहिती अदीब और रैतरु किसान, तो इन तीनों पर ही मुल्क के तरक्की का इन्हिसार है। दूसरा देखिए असी मसी ಎಂದರೇನು। असी ಎಂದರೆ युद्ध, ब्रैकेट में सैनिक, मसी ಎಂದರೆ साहित्य रचने। यहाँ पर सवाल है असी मसी से क्या मुराद है। तो जवाब कुछ आसान है। असी के मतलब है युद्ध, मसी का मतलब है शाही या तो अदब की तश्कील। सवाल नंबर 3, ಈ ನಾಡಿನ ಬೆನ್ನೆಲುಬು ಯಾರು। सवाल इस मुल्क या रियासत के रीढ़ की हड्डी की हैसियत कौन है। ಬೆನ್ನೆಲುಬು रीढ़ की हड्डी यारू कौन। तो जवाब देखिए कृषिक ಈ ನಾಡಿನ ಬೆನ್ನೆಲುಬು, कृषिक किसान, ಈ ನಾಡಿನ ಬೆನ್ನೆಲುಬು, तो किसान हमारी रीढ़ की हड्डी की हैसियत से है। सवाल नंबर 14 तक ಶ್ರೀ ಪಾಂಡಿತಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಏನೆಂದು ಖ್ಯಾತರಾಗಿದ್ದಾರೆ। तो श्री पांडिताराध्य शिवाचार्य किस नाम से आप मशहूर हैं। ಖ್ಯಾತರಾಗಿದ್ದಾರೆ मशहूर हैं। जवाब देखिए रंग जंगम ಎಂದು ಖ್ಯಾತರಾಗಿದ್ದಾರೆ। तो आप रंग जंगम नाम से मशहूर हैं। सवाल नंबर 5 देखिए ಶ್ರೀ ಪಾಂಡಿತಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯರಿಗೆ रोटरी संस्थे ಯಾವ प्रशस्ति ನೀಡಿದೆ। तो सवाल श्री पांडिताराध्य को रोटरी इदारे की तरफ से दिया जाने वाला एजाज कौन सा है। तो जवाब देखिए पॉल हैरिस प्रशस्तिಯನ್ನು ನೀಡಿದೆ। कौन सा, पॉल हैरिस इनाम से आपको एजाज से आपको नवाजा गया। सवाल नंबर 6 देखिए 6ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಸರ್ವಜ್ಞ ತಿಳಿಸುವಂತೆ ಕೋಟಿ ವಿದ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ವಿದ್ಯೆ ಮೇಲು। तो सर्वज्ञ के मुताबिक बहुत बड़ा मशहूर शायर है सर्वज्ञ। तो इसके मुताबिक के हजारों इल्म में सबसे ज्यादा मुअज्जिज या बेहतर इल्म कौन सा है। तो जवाब देखिए सर्वज्ञनु ತಿಳಿಸುವಂತೆ ಕೋಟಿ ವಿದ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಮೇಟಿ ವಿದ್ಯೆಲು। तो सर्वज्ञ के मुताबिक कोटि विद्येಗಳಲ್ಲಿ ಮೇಟಿ विद्ये, ಮೇಟಿ से मुराद खेती बाड़ी काश्तकारी, ಮೇಟಿ विद्ये ಮೇಲು। 7वा देखिए ನಾವು ಕಾರ್ಖಾನೆಯಿಂದ ಯಾವುದನ್ನು ಬೆಳೆಯಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಎಂದು ಶ್ರೀ ಪಾಂಡಿತಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ। देखिए सवाल हम वो कौन सी चीज है जिस मसनूआत को हम कारखाने यानी आपको मालूम है सनत से वो कौन सी चीज को पैदावार नहीं कर सकते। तो बहुत ही आसान है। यहाँ पर जवाब देखिए टमाटो अक्की ಮತ್ತು ರಾಗಿಯನ್ನು ಬೆಳೆಯಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। तो सनतों के जरिए से हमें टमाटो, चावल, अक्की, रागी की फसल को उगाने के लिए मुमकिन नहीं है, ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। सवाल नंबर 8 ಪ್ರಶ್ನೆ ಸಂಖ್ಯೆ 8 ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯವರು ಏನು ಹೇಳುತ್ತಿದ್ದರು। तो सवाल देखिए महात्मा गांधी जी क्या उनकी कहावत क्या थी। तो जवाब देखिए
ಹಳ್ಳಿಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಯೇ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಿದ್ದರು. ದೇಹಾತೋं की तरक्की ही मुल्क की तरक्की है. ಹಳ್ಳಿಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಯೇ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ. सवाल नंबर 9 देखिए, अतिवृष्टि ಎಂದರೇನು? अतिवृष्टि, अति यानी ज्यादा, वृष्टि यानी बारिश, शदीद बारिश होना. जवाब देखिए, ಅಗತ್ಯಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಮಳೆ ಬೀಳುವುದನ್ನು ಅತಿವೃಷ್ಟಿ ಎನ್ನುವರು. जरूरत से ज्यादा बारिश होना ही अतिवृष्टि कहलाता है. सवाल नंबर 10, बजट ಎಂದರೇನು? बजट से क्या मुराद है? या अवामी मालिया भी बोलते हैं बजट को. ಆಯವ್ಯಯದ ಸಮತೋಲನ ಪಟ್ಟಿಯನ್ನು बजट ಎನ್ನುವರು. तो यहाँ पर जवाब देखिए, आय व्यय, आय यानी आमदनी, व्यय यानी खर्च करना, दोनों का समतल पट्टी, दोनों का मुतवाजन फहरिस्त ही, जमा खर्च का मुतवाजन फहरिस्त ही क्या कहलाएगा? बजट कहलाएगा. आय व्यय समतोलन पट्टी. अब हम देखेंगे कि 3 और 4 जुमलों के सवालात में से सवालात देखेंगे. देखिए पहला सवाल, ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕುರಿತು ಜನರಾಡುವ ಮಾತುಗಳಾವವು. सवाल है, देशದ ಅಭಿವೃದ್ಧಿ, मुल्क के तरक्की के ताल्लुक से जनराಡುವ, लोग कौन कौन से बातें बताते हैं? तो जवाब देखिए, ವೈಜ್ಞಾನಿಕ ಬೆಳವಣಿಗೆಯೇ ನಿಜವಾದ ಪ್ರಗತಿ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಆಣೆಕಟ್ಟುಗಳು ನಿರ್ಮಾಣವೇ ಜನರ ಉದ್ಧಾರದ ದಾರಿ, ವಿದ್ಯುತ್ ಉತ್ಪಾದನೆ ಇವೆಲ್ಲಕ್ಕೂ ಮೂಲ ಪ್ರೇರಣೆ. तो जवाब देखिए, वैज्ञानिक ಬೆಳವಣಿಗೆ, साइंसी तरक्की ही क्या है? ನಿಜವಾದ ಫಿತರಿ तरक्की है या असल तरक्की है. ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಆಣೆಕಟ್ಟುಗಳು, ದೊಡ್ಡ बड़े बड़े ಆಣೆಕಟ್ಟುಗಳು, डैम का या मंसूबे का तामीर कराना, जनरोद्धाರದ ದಾರಿ, यही चंद लोगों की फलाह बहबूदी के रास्ते हैं. जनरोद्धाರದ ದಾರಿ, विद्युत उत्पादने इवेल्लक्कु मूल. तो अब इन सब के लिए मौजू और कारामद जो चीज है वो है विद्युत उत्पादने, बरकीरों की पैदावार. सवाल नंबर देखिए 2, ನಮ್ಮ ದೇಶದ ರಕ್ಷಣಾ ಪಡೆ ಏಕೆ ಪ್ರಬಲವಾಗಿರಬೇಕು? ನಮ್ಮ ದೇಶದ ರಕ್ಷಣಾ ಪಡೆ, यहाँ पर रक्षणा पड़े से मुराद हमारी आर्मी, डिफेंस, दिफाई ताकतें, फौजी ताकतें. पड़े एक प्रबलವಾಗಿ, ಪ್ರಬಲ यानी ताकतवर, ಪ್ರಬಲವಾಗಿರಬೇಕು. ಜವಾಬ್ देखिए, ಸೈನಿಕರು ಪ್ರಬಲವಾಗಿದ್ದರೆ ದೇಶವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯ, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಬಲಿಷ್ಠ ದೇಶ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಹೊಡೆದು ಹಾಕಿ ತಾನು ಸೂರ್ಯ ಮುಳಗದ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ ಸರ್ವಾಧಿಕಾರಿಯಂತೆ ಮೆರೆಯಬಹುದು. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ರಕ್ಷಣಾ ಪಡೆ ತುಂಬಾ ಪ್ರಬಲವಾಗಿರಬೇಕು. देखिए जवाब कितना खूबसूरत है. यहाँ पर ಸೈನಿಕರು ಪ್ರಬಲವಾಗಿದ್ದರೆ ದೇಶ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯ. अगर हमारी फौज सैनिकರು प्रबलವಾಗಿದ್ದರೆ, ताकतवर होंगे, तो मुल्क की हिफाजत, रक्षणे हिफाजत कर सकते हैं. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ वरना बलिष्ठ देश, जो भी ताकतवर मुल्क होगा वो हमें मार डालेगा, ಹೊಡೆದು ಹಾಕುತ್ತದೆ. सूर्य मुಳಗದ साम्राज्य, यहाँ इसके मुराद क्या है? ब्रिटिश सल्तनत को कहा जा रहा है, साम्राज्य को कहा जा रहा है कि सूर्य मुಳಗದ साम्राज्य, यानी इनकी सल्तनत में कहीं सूरज गुरूब नहीं होता था. सर्वाधिकारियंते यानी आमिर हुक्मरान, सर्वाधिकारी, ಎಲ್ಲ अधिकार, सारे के सारे अधिकार खुद अपने अंदर रख लेना. इसीलिए हमें ರಕ್ಷಣಾ ಪಡೆಗಳನ್ನು ತುಂಬಾ ಪ್ರಬಲವಾಗಿರಬೇಕು. ಪ್ರಶ್ನೆ ನಂಬರ್ 3, ಪೆನ್ನು ಖಡ್ಗಕ್ಕಿಂತ ಹರಿತವಾದದ್ದು ಏಕೆ? ಖಡ್ಗಕ್ಕಿಂತ यानी तलवार से तेज है, कैसे? ಜವಾಬ್, ಉತ್ತರ, ಏಕೆಂದರೆ ಖಡ್ಗದಿಂದ ಸಾಧಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗದನ್ನು ಪೆನ್ನಿನ ಮೂಲಕ ಸಾಧಿಸಬಹುದು. ಅಂದರೆ ಬರವಣಿಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗುವುದು. ಒಂದು ಲೇಖನ, ಕಾದಂಬರಿಯ, ಕಥೆಯ, ಕವನ ಹಲವರ ಬದುಕನ್ನು ಬದಲಾಯಿಸಬಲ್ಲದು. ಒಂದು ಸರ್ಕಾರವನ್ನು ಉರುಳಿಸಿ ಮತ್ತೊಂದು ಸರ್ಕಾರವನ್ನು ತರಬಹುದು. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬರವಣಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾದದ್ದು. यहाँ पर देखिए, ಏಕೆಂದರೆ ಖಡ್ಗದಿಂದ ಸಾಧಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗದನ್ನು, ಸಾಧಿಸಲು हासिल करने के लिए, ಸಾಧ್ಯವಾಗದು गैर मुमकिन, नामुमकिन,
ಪೆನ್ನಿನಿಂದ ಕಲಂ से हम उसको हासिल कर सकते हैं. ಬರವಣಿಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾದದ್ದು. अष्टों ने बहुत ज्यादा परिणामकारी पुरअसर असरअंदाज करने वाले पत्रिकेय वंदु लेखन. तो हम अखबारों का एक आर्टिकल या वो आर्टिकल कादंबरी का हो या कथे कहानी का हो कवन हलवर बदुकನ್ನು बदलाಯಿಸಬಲ್ಲದು या शेर हो, इससे कई लोगों की जिंदगी को तब्दील कर सकते हैं. और इनके अलावा एक सरकार को गिराकर दूसरी सरकार की तश्कील भी कर सकती है. तो इसीलिए ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬರವಣಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾದದ್ದು, ಹೆಚ್ಚು बहुत ज्यादा ಶಕ್ತಿಶಾಲಿ ತಾಕತ್ವರ್. ಪ್ರಶ್ನೆ ನಂಬರ್ 4, ರೈತರು ಎದುರಿಸುತ್ತಿರುವ ಸಮಸ್ಯೆಗಳಾವವು. यहाँ पर ರೈತರು किसान ಎದುರಿಸುತ್ತಿರುವ सामना करना या ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಮಸಾಯಿಲ್ कौन से मसाइल का सामना कर रहे हैं. जवाब देखिए, ರೈತರು ಒಂದೆಡೆ ನಿಸರ್ಗದ ಜೊತೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು. ಸಕಾಲಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಳೆ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಉತ್ತಮ ಬೀಜ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, ಭೂಮಿ ಬರಡಾಗುತ್ತಿದೆ, ಕ್ರಿಮಿಕೀಟಗಳು ಹಾವಳಿಯಿಂದ ಬೆಳೆಗೆ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ರೋಗಗಳು ತೊಗಲಿ ಬೇಸಾಯವೇ ಬೇಡ ಎಂಬ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗುತ್ತಿದೆ. ಮತ್ತೊಂದೆಡೆ ತಾನು ಬೆಳೆಗೆ ಸರಿಯಾದ ಬೆಲೆ ಸಿಗದೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ವಿರುದ್ಧವೂ ಹೋರಾಟ ನಡೆಸಬೇಕಾಗಿದೆ. जवाब देखिए, रईतरु ಒಂದೆಡೆ निसर्गद जोते, निसर्ग यानी कुदरती आफात के ताल्लुक से जूझना पड़ रहा है. कौन कौन से हो सकते हो? ಸಕಾಲಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಳೆ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಸಕಾಲಕ್ಕೆ यानी बवक्त ಸರಿಯಾಗಿ ಮಳೆ ಬರುವುದಿಲ್ಲ, बारिश नहीं होती है. और उत्तम बीज ಸಿಗುವುದಿಲ್ಲ, उत्तम बीज बेहतरीन बीज नहीं मिलते. भूमि बरुडाಗುತ್ತಿದೆ. और बरुडु का मतलब है बंजर, जमीन बंजर हो रही है भूमि. ಕಿಮಿ ಕಿರೀಟಗಳು ಹಶರಾತ್ की वजह से ಬೆಳೆ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ರೋಗಗಳು, ತೊಗಲಿ ಬೇಸಾಯವೇ ಬೇಡ ಎಂಬ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಬೆಳೆಗೆ विविध ರೀತಿಯ ರೋಗಗಳು. तो फसलों के लिए मुख्तलिफ किस्म के बीमारियां लग रहे हैं. तो ज़रात ही को तर्क करने के ಕಗಾರ್ पर हैं किसान. ಮತ್ತೊಂದೆಡೆ ತಾನು ಬೆಳೆದ ಬೆಳೆಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಬೆಲೆ ಸಿಗದೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ವಿರುದ್ಧವೂ ಹೋರಾಟ ನಡೆಸಬೇಕಾಗಿದೆ. और दूसरी तरफ जो भी फसल आई है उसको सही दाम कदर नहीं मिल रही है. तो सही दाम न मिलने का वजह से भी मुश्किलात का सामना है, ಹೋರಾಟ ನಡೆಸಬೇಕಾಗಿದೆ. अब ಸಂದರ್ಭದೊಡನೆ ವಿವರ, इसके ताल्लुक से सवाल देखेंगे कि इसमें यहाँ पर पहला है, ವ್ಯವಸಾಯ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ದೇಶದ ಆಟವೇ ನಡೆಯದು. इसको देखो, ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಶ್ರೀ ಪಾಂಡಿತಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳ ಬರೆದ असी मसी कृषि ಎಂಬ गद्य भागದಿಂದ आरिसले. तो सबसे पहले हम क्या करते हैं कि मुसन्निफ का नाम और की तख्लीक और इस सबक को कौन सी उस तख्लीक से या किताब से लिया गया है. यहाँ पर उनकी जो किताब का नाम क्या है, पांडित्य स्वामीಗಳ ಬರೆದ असी मसी कृषि, इस सबक को लिया गया है. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಲೇಖಕರು ಕೃಷಿ ಮತ್ತು ರೈತರ ಸಂಕಷ್ಟ ಮತ್ತು ಅದರ ಮಹತ್ವವನ್ನು ವಿವರಿಸುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಲೇಖಕರು ಕೃಷಿ ಮತ್ತು ರೈತನ ಸಂಕಷ್ಟ ಮತ್ತು ಅದರ ಮಹತ್ವವನ್ನು ವಿವರಿಸುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. असी मसी गिंत कृषि महत्वद. असी मसी के से मुराद यहाँ पर है, असी से मुराद जंग है, मसी से मुराद अदब है. तो इनसे भी ज्यादा अहमियत कौन सा है? कृषि है, खेती बाड़ी काश्तकारी है. ಆದರೆ ದೇಶದ ಸೈನಿಕರು ಮತ್ತು ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕಿಂತ ಕೃಷಿ ಮತ್ತು ಕೃಷಿಕರು ಪ್ರಮುಖವಾಗಿದ್ದಾರೆ. इन दोनों से ज्यादा क्या है, काश्तकारी बहुत अहम है. ಇದು ದೇಶದ ಪ್ರಗತಿ ಹೊಂದಲು ಅಸಾಧ್ಯ. इसके बिना हम मुल्क की तरक्की नहीं कर सकते. दूसरा देखिए, ರೈತರು ನಿರಾಶಾವಾದಿಗಳಾಗದೆ ಆಶಾವಾದಿಗಳಾಗಿ ಬಾಳನ್ನು ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. देखिए यहाँ पर ರೈತರು किसान है ನಿರಾಶಾವಾದಿಗಳು, ना उम्मीद होना, ना उम्मीद, ಆಶಾವಾದಿಗಳಾಗಿ पुर उम्मीद होना, ಬಾಳನ್ನು ಜಿಂದಗಿ ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಶ್ರೀ ಪಾಂಡಿತಾರಾಧ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಬರೆದ ಅಸಿ ಮಸಿ ಕೃಷಿ ಎಂಬ ಗದ್ಯ ಭಾಗದಿಂದ ಆರಿಸಲಾಗಿದೆ. तो इन जुमलों को मंदरजा बाला जुमलों को पंडिताराध्य के लिखे हो तख्लीक करदा असी मसी सबक से लिया गया है.
अब देखिए नीचे, ರೈತರಲ್ಲಿ ಕಾಣುವ ದುರಾವಸ್ಥೆಯನ್ನು ವಿವರಿಸುವಾಗ ಅವರು ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿದ್ದರು, ಅವರ ಕೆಲಸವನ್ನು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆಂದು ಅವರು ವಿವರಿಸುವಾಗ ಲೇಖಕರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ರಾಜಕಾರಣಿಗಳು, ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳು, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಸಾಹಿತಿಗಳು, ಸಂಶೋಧಕರು, ವಿಜ್ಞಾನಿಗಳು, ತತ್ವಜ್ಞಾನಿಗಳು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಬದುಕು ಕೃಷಿಕರನ್ನೇ ಅವಲಂಬಿಸಿದ್ದರಿಂದ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೃಷಿಕರನ್ನು, ಕೃಷಿಯ ಮಾಡುವ ರೈತನನ್ನು ನಿರ್ಲಕ್ಷಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ತಮ್ಮ ಮನದಾಳದ ಮಾತುಗಳಿಂದ ಲೇಖಕರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ರೈತರಲ್ಲಿ ಕಾಣುವ ದುರಾವಸ್ಥೆಯನ್ನು ವಿವರಿಸುವಾಗ, दुरावस्थे से मुराद हालत जार बोलते हैं, बहुत बुरी हालत, दुरावस्थे बुरी हालत. तो और निर्लक्ष्य के ಒಳಗಾಗಿದ್ದಾರೆ, इन पर कोई तवज्जो नहीं दी जा रही है. तो ये ಕೆಲವರು श्रद्धे, उसके अलावा भी ये अपना काम बड़े ही तवज्जो के साथ कर रहे हैं. लेकिन उसी तरह वो बताते हैं कि ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಸಿಯಾಸतदान हैं, अधिकारिಗಳು अफसरान हैं, ಬಂಡವಾಳಶಾಹಿ सरमाया लगाने वाले, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ತಾಜಿರ್, ಸಾಹಿತಿಗಳು अदीब, संशोधकರು मुहक्किक, विज्ञानिಗಳು साइंसदान और तत्वज्ञानिಗಳು फलसफी, इन सारे लोगों की जिंदगी सारी की सारी कृषिकरन्नों, किसानों के ऊपर मुनहसिर है. इसीलिए उन पर, लेकिन फिर भी ये लोग इन पर तवज्जो नहीं दी जा रही है. ये मनदाळದ ಮಾತು, यानी दिल की गहराइयों की बात है. यहाँ पर आरसी 3, ಅವರು ಯಾರಿಗೂ ಮೋಸ ವಂಚನೆ ಮಾಡವರಲ್ಲ. तो ये ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಶ್ರೀ ಪಂಡಿತ आराध्य ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳಿಂದ ಬರೆದ, वो तो आप सब इस तरह लिखेंगे पहला. दूसरा इसके ताल्लुक से बस तफसील लिखेंगे आप. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಲೇಖಕರು ಕೃಷಿಕರ ಮುಗ್ಧತೆಯನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ. ये कहने वाले कौन है? लेखकರು श्री पंडिताराध्य हैं. यहाँ पर वो कहते हैं कि कृषिकर मुग्धते से मुराद मासूमियत, ಕಳಪೆ ಬೀಜ ಸಿಕ್ಕರೂ ಉತ್ತಮವಾದ ಬೆಳೆ ಬೆಳೆಯುತ್ತಾರೆ. ಕಳಪೆ जिसका कोई न हो, ಗಿರೆ ಪಡೆ ಹುए बोलते हैं ना, ಸಿಕ್ಕರೂ ಉತ್ತಮ ಬೆಳೆಯನ್ನು ಬೆಳೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸರಿಯಾಗಿ ಮಳೆ ಬಾರದಿದ್ದರೂ ನೀರನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಉಳುಮೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. बारिश न होने के बावजूद भी पानी को इकट्ठा करते हैं और खेती करते हैं, ಉಳುಮೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅವರು ಎಲ್ಲರಿಂದಲೂ ಮೋಸ ಹೋಗುತ್ತಾರೆ, ವಂಚನೆಗೆ ಒಳಗಾಗುತ್ತಾರೆ. फिर भी इनको बहुत सारे लोग धोखाधड़ी के मामले इनके साथ होते हैं. अब देखिए चौथा, ಸಾಹಿತಿಗಳು ನಾಡಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿದ್ದಷ್ಟು ಸಮಾಜವು ಪ್ರಗತಿಯ ಮೆಟ್ಟಲು ತುಳಿಯಲು ಸಾಧ್ಯ. यहाँ सवालिया निशान है. ಸಾಹಿತಿಗಳು ನಾಡಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿದ್ದಷ್ಟು, अदीब लोग अगर हमारे समाज में अगर ज्यादा हो तो हमारा समाज तरक्की कर सकता है. ये वाक्यವನ್ನು जैसे हम लिखेंगे कि इसको पंडिताराध्य जी ने लिखा है और असी मसी कृषि से इसको लिया गया है, ಆರಿಸಲಾಗಿದೆ, इंतखाब किया है. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಲೇಖಕರು ಅಸಿಗಿಂತ ರಕ್ಷಣೆ ಮಸಿ ಸಾಹಿತ್ಯ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಎಂದು ಹೇಳಲು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಪೆನ್ನು ಖಡ್ಗಕ್ಕಿಂತ ಹರಿತ ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ್ದಾರೆ. तो यहाँ पर अदीब कह रहे हैं कि पेन्नु खड्ग गिनता हरित है. पेन्नु से मुराद आप कलम है, खड्ग तलवार से भी ज्यादा तेज है. कलम की जो लिखाई है, रोशनाई है, वो इससे तेज है. ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಬರುವ ಒಂದು ಲೇಖನವು ಸರ್ಕಾರವನ್ನು ಉರುಳಿಸುವಷ್ಟು ಪ್ರಭಾವ ಬೀರುತ್ತದೆ. तो रोजनामचे या अखबारों में आने वाले आर्टिकल्स क्या कर सकते हैं? हुकूमत को गिरा सकते हैं. ನಾಳೆ ಮತ್ತೊಂದು ಸರ್ಕಾರವನ್ನು ತರಬಹುದು, कल दूसरी एक हुकूमत को वो तश्कील दे सकते हैं. ಸಾಹಿತ್ಯದ ಸತ್ವದಿಂದ ಇಂತಹ ಸಾಹಿತಿಗಳು ನಾಡಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಇದ್ದರೆ ಸಮಾಜ ಪ್ರಗತಿಯ ಮೆಟ್ಟಲು ತುಳಿಯುವುದು ಸಾಧ್ಯ. अगर ಸಾಹಿತಿಗಳು अदीब ನಾಡಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು, अगर बहुत ज्यादा इनकी तादाद हो तो समाज प्रगति, माशरा तरक्की की राह पर गामजान होगा. अब हम देखेंगे कि 10 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ. तो 4 मार्क्स और 3 मार्क्स के लिए यह सवालात आ सकते हैं. यहाँ पर देखिए पहला, ದೇಶದ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ರಕ್ಷಣಾ ಇಲಾಖೆಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಹಣವನ್ನು ಏಕೆ ಮೀಸಲಾಗುತ್ತಿದೆ? तो रक्षणा देशದ ಬಜೆಟಿನಲ್ಲಿ, तो हमारे बजट में रक्षणा इलाके यानी दिफाई
महकमे को ಹೆಚ್ಚಿನ ಹಣ बहुत ज्यादा पैसा क्या है मुख्तस कर दिया जाता है क्यों सवाल है। तो जवाब देखिए, ದೇಶದಲ್ಲಿ ಸೈನಿಕರ ಪಾತ್ರ ಹಿರಿಯದಿರುತ್ತದೆ ಏಕೆಂದರೆ ಅವರ ತಮ್ಮ ತಾಯ್ನಾಡಿಗಾಗಿ दूरदल्ली गड़ी कायुत्तारे। तो यहाँ पर देखिए कि इनका जो रोल बहुत अहम है मुल्क के तहफ़्फ़ुज़ के लिए। ये इವರು ತಮ್ಮ ತಾಯಿನಾಡಿಗಾಗಿ दूರದ तो मुल्क के सरहदों की हिफाजत करते हैं। गड़ी से सरहद। दाಳಿ ಮಾಡಿದರೆ ಅಥವಾ ಮಾಡುವವರೇನು ಎನ್ನುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಾಳಿಗೆ ಧೃತಿಗೆಡದೆ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಗಡಿ ಕಾಯುವ ಕಾಯಕವನ್ನು ಮಳೆ ಚಳಿ ಎನ್ನದೆ ಎಷ್ಟೇ ಬಿಸಿಲಿದ್ದರೂ कष्ट बंदरू धैर्यದಿಂದ ಎದುರಿಸುತ್ತಾರೆ। तो यहाँ पर जवाब देखिए, इसमें जब हमला होते हैं तो वो पस्त हिम्मत नहीं होते, धृति गेड़दे हगलो रात्रि, दिन और रात क्या है कायक, इसी काम में सरहदों की हिफाजत में लगे हुए रहते हैं। या वो न बारिश की परवाह करते हैं न सर्दी की परवाह करते हैं। मಳೆ ಚಳಿ कष्ट बंदरू धैर्यದಿಂದ ಎದುರಿಸುತ್ತಾರೆ। मुश्किल किसी भी किस्म की मुश्किलात को भी वो बाहिम्मत होकर उनका मुकाबला करते हैं। सैनिकನ ಬಲ ಇದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ರಕ್ಷಣೆ ಸಾಧ್ಯ। तो सैनिक बल, यहाँ पर फौजी कुवत हो ही तो हमारी मुल्क की दिफा हो सकती है। ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಬೇರೆ ದೇಶವು ಸುಲಭವಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ನುಗ್ಗಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ದುರಾಕ್ರಮ ಮಾಡಿ ಯುದ್ಧದಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಸೋಲಿಸಿ ಗುಲಾಮರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು। अगर हमारे पास ताकतवर फौज न हो तो सुलभವಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ನುಗ್ಗಿ ಬೇರೆ ದೇಶದವರು गैर मुल्की क्या है हमारे मुल्क में घुसकर वो दुराक्रमण से मुराद यहाँ पर हमला, वो भी बुरा हमला, युद्धದಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಸೋಲಿಸಿ तो हमें हरा देंगे वो और फिर वो हमें गुलाम बना लेंगे। ಆದ್ದರಿಂದ ದೇಶದ ರಕ್ಷಣೆಗೆ ಸೈನಿಕರು ಅಗತ್ಯ। तो इसीलिए ದೇಶದ ರಕ್ಷಣೆ, मुल्क की हिफाजत के लिए कौन? ಸೈನಿಕರು, ಫೌಜೆ ಹಮೆ ಜರೂರಿ है। ಸೈನಿಕರು ಪ್ರಬಲವಾಗಿದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ದೇಶವನ್ನು ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸಾಧ್ಯ। तो हमारे मुल्क की दिफा अगर ताकतवर हो तब हमारी मुल्क की दिफा कर सकते हैं। ದೇಶದಲ್ಲಿ ಸೈನ್ಯವನ್ನು 3 ವಿಭಾಗಗಳಾಗಿ ಭೂಸೇನೆ, ವಾಯುಸೇನೆ, ಜಲಸೇನೆ ವಿಭಾಗಿಸಿ ಎಷ್ಟು ಖರ್ಚಾದರೂ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ ಎಂದು ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ಕಾಪಾಡುವುದು ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಎಂದು ತಿಳಿದು ಮೀಸಲಿಡಲಾಗುತ್ತಾರೆ। तो हमारी फौज के 3 हिस्सों में हम तकसीम करते हैं। सैन्यವನ್ನು ವಿಭಾಗಗಳಾಗಿ 3 ವಿಭಾಗಗಳಾಗಿ 3 हिस्से कौन से? भूसेने बर्री, वायुसेने फजाई, जलसेने बहरी। तो इस तरह से 3 हिस्से करते हैं। फिर खर्चादरू, एष्टो खर्चादरू, कितना भी इसको खर्च लग जाए परवाह न करते हुए उसको मुख्तस करते हैं और मुल्क की हिफाजत हमारा राजधर्म है। अब है सवाल नंबर 2, ದೇಶದ ಪ್ರಗತಿಯಲ್ಲಿ ಸಾಹಿತಿಗಳ ಪಾತ್ರವೇನು? प्रगतिಯಲ್ಲಿ मुल्क की तरक्की में साहितिಗಳ ಪಾತ್ರ अदीबों का, शायरों का क्या रोल है? ಅಸಿಯ ನಂತರ ಮಸಿಯು ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಬಗ್ಗೆ ಅಂದರೆ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ವಿವರಿಸುವುದೇನೆಂದರೆ असीगिंत मसी मुख्यवाಗಿದೆ। यहाँ पर असिಯ ನಂತರ यानी जंग के, फौज के या दिफा के बाद में मसीह ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆಯ ಬಗ್ಗೆ ಅಂದರೆ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ವಿವರಿಸುವುದೇನೆಂದರೆ असीगिंत मसी मुख्यवाಗಿದೆ। तो इसके बाद इससे ज्यादा अहमियत वाली जो चीज है वो है अदब। मसी रचनेಯಿಂದ उन्नति ಸಾಧಿಸಬಹುದಾಗಿದೆ। तो बेहतरीन अदब से हम तरक्की को हासिल कर सकते हैं। ಲೇಖಕರು ಪೆನ್ನು ಖಡ್ಗಕ್ಕಿಂತ ಹರಿತ ಎಂದು ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಏಕೆಂದರೆ ಖಡ್ಗದಿಂದ ಸಾಧಿಸಲಾಗದಿದ್ದನ್ನು पेन्निನ ಮೂಲಕ ಸಾಧಿಸಬಹುದು। जो काम हम तलवार से नहीं कर सकते उस काम को हम कलम से कर सकते हैं ಪೆನ್ನಿನ ಮೂಲಕ। ಉದಾಹರಣೆಗೆ ಒಂದು ಲೇಖನದಿಂದ ಆ ರಾಜ್ಯ ಅಥವಾ ದೇಶದ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಉರುಳಿಸಿ ಮುಂದೊಂದು ದಿನ ಹೊಸ ಸರ್ಕಾರವನ್ನೇ ರಚಿಸಬಹುದು। उदाहरण नहीं, मिसाल के तौर पर ಒಂದು लेखन सिर्फ एक आर्टिकल के जरिए से हम क्या एक रियासत में या तो मुल्क में एक मौजूदा हुकूमत को गिराकर दूसरी हुकूमत को हम तश्कील देसे अंಥ ಎಷ್ಟೋ ಉದಾಹರಣೆಗಳು ದಿನನಿತ್ಯ ಪತ್ರಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು। ऐसे बहुत सारे मिसालें हमें रोजमर्रा
के खबरनामों में मिलते हैं। ಇದರ ಅರ್ಥ ಬರವಣಿಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಎಂದು ಬಿಂಬಿಸಿದ್ದಾರೆ। ಇದರ अर्थ इसकी मानी है बरवनिगे लिखा जो तहरीर जो है बहुत ज्यादा ಮುಅಸ್ಸಿರ್ है। ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಸಾಹಿತಿಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಅಪಾರ ಗೌರವವಿದೆ। अब तक हम क्या यहाँ पर अपार गौरव, अदीबों के लिए बहुत ज्यादा इज्जत है। ಈ ಗೌರವ ಅವರ ಸಾಹಿತ್ಯದ ಸ್ವತ್ವದಿಂದಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮೆಟ್ಟಲು ತಿಳಿಯಲು ಸಾಧ್ಯ। ಬದುಕಿಗೆ ಆಶಾಕಿರಣ, ಶಿವಕಿರಣ, ಬಸವಾದಿಗಳು ವಚನಗಳು, ದಾಸರ ಕೀರ್ತನೆಗಳು ಎಂದಿಗೂ ಪ್ರಸ್ತುತ। ಅವರ ಬರೆದಿರುವ ಸಾಹಿತ್ಯ ಈಗಿನವರಿಗೆ ಮುನ್ನಡೆಯಂತಾಗಿದೆ। तो यहाँ पर देखिए ಬದುಕಿಗೆ ಶಿವಶರಣರ ಬಸವಾದಿಗಳ ವಚನಗಳು। तो यहाँ पर जो वचनकार हैं बसवन्ना और उनके साथियों के वचन हैं, और उसके बाद में जो दास लोगों के कीर्तने हैं, ये आज भी हमारे लिए बहुत ही अहमियत रखते हैं, बमानी हैं। तो इनकी जो तख्लीक है वो हमारे लिए मुस्तकबिल के लिए भी राह है। ಮೂರನೇದು ಕೃಷಿ ನಾಡಿನ ಬೆನ್ನೆಲುಬು, ಈ ಮಾತನ್ನು ಸಮರ್ಥಿಸಿ। कृषि नाडिन बेन्नेलुबु, काश्तकारी हमारे मुल्क की या रियासत की रीढ़ की हड्डी की तरह है। इस बयान को वजाहत करें। तो अब देखिए जवाब देखिए, असी ಮತ್ತು ಮಸಿಗಳಿಗಿಂತ ಮಹತ್ವದಾದದ್ದು ಕೃಷಿ, ಅಂದರೆ ಒಕ್ಕಲಿಗ ಒಕ್ಕದಿದ್ದರೆ ಜಗವೆಲ್ಲ ಬಿಕ್ಕುವುದು ಎನ್ನುವ ಮಾತನ್ನು ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ್ದಾರೆ। यहाँ पर अभी बताया गया असी मसी, यहाँ पर जंग या दिफाई अफवाज या फिर अदब, इसके बाद भी सबसे ज्यादा अहमियत का हामिल जो है वो काश्तकारी है। तो इसीलिए उन्होंने कहा कि वक्कलिगा वक्कदिद्दरे, किसान अगर काश्तकारी नहीं करेगा जगवेल्ला बिक्कुवदु, तो पूरा जहान क्या है, यहाँ पर बिक्कुवदु से मुराद है तरस खाएगा। ಇದರ ಅರ್ಥ ಒಂದು ವೇಳೆ ಕೃಷಿಕರು ಕೃಷಿಯನ್ನು ಮಾಡದೆ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಿದರೆ ನಾವು ಭಿಕ್ಷುಕರಂತೆ ತಿನ್ನಲು ಆಹಾರವಿಲ್ಲದೆ ನರಳುತ್ತೇವೆ। दूसरों की तरह अगर किसान भी सत्याग्रह के लिए, एहतजाज के लिए उतर जाए तो हम सारे के सारे क्या करेंगे, भिखारियों की तरह तिन्नलु आहारविल्लदे, खाने के लिए अनाज की किल्लत की वजह से हम तड़पते रहेंगे। ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಜನರ ಕೃಷಿಯನ್ನೇ ಅವಲಂಬಿಸಿದ್ದಾರೆ। तो माशरे के सारे पेशावाराना अफराद ಕಾಶ್ತಕಾರಿ पर ही इन्हसार हैं। ಇವತ್ತಿನ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ವಿಜ್ಞಾನ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಎಷ್ಟೇ ಮುಂದುವರೆದಿದ್ದರೂ ಆಹಾರವಿಲ್ಲದೆ ಬದುಕು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ? तो इस दौर हाजिर में विज्ञान ಮತ್ತು ತಂತ್ರಜ್ಞಾನ, साइंस एंड टेक्नोलॉजी कितनी भी आगे चले जाए तो हमें बगैर गिजा के हम जिंदा नहीं रह सकते। यारू ಕೂಡ ಅಕ್ಕಿ ರಾಗಿ ಪಡೆಯಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। ಅಕ್ಕಿ ರಾಗಿ चावल और रागी हम हासिल नहीं कर सकते। ನಾವು ಯಾವ ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಂದಲೂ ಸಹ ಉತ್ಪಾದಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, न हम इसको किसी सनतों के जरिए से भी इनकी बुआई और कटाई नहीं कर सकते। ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಭೂಮಿಯೇ ಬೇಕು। तो ये सारे चीज़ों के फसल के लिए हमें ज़मीन की ज़रूरत है। ರೈತರು ಬೆವರು ಸುರಿಸಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಹದ ಮಾಡಿ ಬೆಳೆಯನ್ನು ಬೆಳೆಯಲೇಬೇಕು, ಹಾಗಾದರೆ ಮಾತ್ರ ಪ್ರಗತಿ ಸಾಧ್ಯ। ರೈತರು ಬೆವರು ಸುರಿಸಿ, वो अपना बेवरु से मुराद पसीना, सुरिसु बहाना, तो वो जमीन को क्या करता है, काश्तकारी के काबिल करता है, फिर बीज बोकर वहां से फसल उगाता है, तभी हमारे लिए प्रगति साध्य। ಲೇಖಕರು ರೈತರನ್ನು ಅವರು ವೃತ್ತಿಯನ್ನು ತಮ್ಮ ಲೇಖನದಲ್ಲಿ ಸೊಗಸಾಗಿ ವರ್ಣಿಸಿದ್ದಾರೆ। तो यहाँ पर अदीब ने किसानों के इस पेशे को, काश्तकारी को बहुत ही खूबसूरत अंदाज में इसकी मदासराई की है। ಎಲ್ಲ ವಿದ್ಯೆಗಳಿಗಿಂತ ವ್ಯವಸಾಯ ವಿದ್ಯೆ ಮೇಲು ಎನ್ನಬಹುದು। तो आखिर में कहते हैं कि आज के सभी पेशों में से, सभी कामों में से व्यवसायवे मेलू, काश्तकारी ही सबसे बेहतरीन पेशा है कहा जा सकता है।